नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण कटाची आमटीची रेसिपी पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची ते पाहिलं होतं। आज आपण एक स्पेशल वाटण तयार करून कटाची आमटी करणार आहोत आणि ही कटाची आमटी इतकी स्वादिष्ट बनते की तुम्ही खाल्ल्यानंतर चव मात्र अजिबात विसरणार नाही। फक्त एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने ही कटाची आमटी बनवून पहा, तुम्ही आधीच्या तुमच्या सर्व पद्धती विसरून जाल। इतकी मस्त झणझणीत स्वादिष्ट आपली कटाची आमटी तयार होते। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, चना डाळ 3-4 शिट्या आपण करून घेतलं होतं आणि त्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता हे पाणी आपल्याला कटाच्या आमटीसाठी वापरायचं आहे। आणि चना डाळ आपण कसं शिजवून घेतलं होतं त्यासाठी तुम्ही मागचा व्हिडिओ पहा। आता आपण एक स्पेशल वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी मी काही खडे मसाले घेतलेले आहेत, लवंग, विलायची, दालचिनी आणि जायपत्री। थोडंसं मी हलकंसं भाजून घेतलेलं आहे आणि आता खसखस मी भाजून घेत आहे। खडे मसाले आणि खसखस अगदी हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि खसखस तर खूपच लवकर जळते, त्यामुळे लगेचच काढून घ्यायचं आहे। आता मी सुकं खोबरंही थोडंसं परतून घेते आणि सुकं खोबरं तेल न टाकताच आपल्याला हे भाजायचं आहे। सुकं खोबरं अगदी स्लो फ्लेमवरच आपल्याला भाजायचं आहे आणि असा कलर बदलेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे। आणि आता आपण कांदा भाजून घेऊया आणि उभे पातळ स्लाइस मी करून घेतलेले आहेत। कांदा भाजताना थोडंसं मी तेल टाकून घेतलेलं आहे, अगदी 1 चमचावर तेल मी टाकलेलं आहे आणि कांद्याचा कलर आपल्याला पूर्ण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि मसाला भाजताना शक्यतो लोखंडी तावा किंवा लोखंडी कढईचाच वापर तुम्ही करा, त्यामुळे मसाला आपला अगदी मस्त चवीला लागतो आणि आमटी सुद्धा मग आपली चविष्ट लागते। आता मी कांदा लालसर झाल्यावर काढून घेतलेला आहे। आता मी मिक्सर जारमध्ये खडे मसाले आधी वाटून घेतलेले आहे, नंतर सुकं खोबरं टाकून वाटून घेतलेलं आहे आणि आता आलं आणि लसूण मी टाकून घेते। आता हे आपल्याला एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि आता भाजून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला टाकायचं आहे आणि कोथिंबीर तुम्ही भरपूर वापरा। कोथिंबीर तुम्ही अजिबात स्किप करू नका, खूपच चवदार आमटी होते। आणि थोडंसं पाणी टाकून स्मूथ वाटण मी तयार करून घेतलेलं आहे आणि हे आपलं स्पेशल वाटण तयार आहे। आता आपण आमटी करून घेऊया। त्यासाठी मी तेल टाकून घेतलेलं आहे, अंदाजे 3-4 चमचे तेल मी टाकून घेतलेलं आहे। अर्धा चमचा जिरा टाकलेला आहे। जिरा छान तडतडल्यानंतर भरपूर कढीपत्ता आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि तेजपान टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर मी फोडणीत टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण वाटून घेतलेलं जे तयार वाटण आहे आपलं ते टाकून घ्यायचं आहे। असं वाटण तयार करून आमटी एकदा तुम्ही बनवून पहा, खूप मस्त आमटी होते। आता हे मसाला आपण तेलावर छान परतून घेऊया। स्लो फ्लेमवरच आपण हे मसाला परतून घ्यायचा आहे। जितकं छान आपण मसाला परतू तितकी छान आपली आमटी तयार होते। आता मी हळद टाकून घेतलेलं आहे आणि लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। तिखटपणा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि आता काश्मीरी लाल मिरची पावडर मी टाकून घेतलेले आहे, त्याने कलर छान येते आमटीला। आणि आता काळा मसाला मी एक अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे। चवीपुरता मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि जर काळा मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला यामध्ये टाकू शकता। आता स्मॅश केलेलं चना डाळ मी 1 चमचावर टाकून घेतलेलं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1 चमचावर वाटलेली चना डाळ बाहेर बाजूला काढून ठेवलं होतं, तेच आता मी टाकून घेतलेलं आहे। त्याने दाटसरपणा छान येईल आमटीला। कधी कधी कट खूपच आपलं पातळ निघते आणि डाळीतला अंश जास्त नसते, तेव्हा मग आपण असं वाटलेली डाळ थोडीशी आपण टाकू शकतो, दाटसरपणा छान येते। आता मी कटाचं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। आता चिंचेचं पाणी मी थोडंसं टाकून घेते आणि आमटीला आपल्याला स्लो फ्लेमवर छान उकळत ठेवून द्यायचं आहे। खूप छान खळखळून उकळी काढायची आपल्याला। आमटीला उकळी काढताना हाय गॅस आपल्याला कधीच करायचं नाही आणि गरम पाणी टाकून पातळसर आमटी आपल्याला करायचं आहे। आणि आता चवीपुरता मी थोडंसं गूळ टाकून घेतलेलं आहे, कारण आपण चिंच टाकलेलं आहे। आंबट गोड तिखट असं चवीचं आपलं हे आमटी तयार होते आणि भरपूर कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायचं आहे। स्लो फ्लेमवर आमटी आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आणि गरम पाणी आपण वापरलं होतं, त्यामुळे बघा तवंग मस्त आलेलं आहे आमटीला। आमच्याकडे पुरणाची आमटी थोडीशी पातळसरच आवडते सर्वांना, त्यामुळे थोडंसं पातळसर आमटी मी करून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा गठ्ठ आमटी बनवू शकता आणि चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे। आमटी शक्यतो असं पातळसरच ठेवायचं, कारण आपण यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं वाटण वापरलेलं आहे आणि आमटी जशी जशी थंड होईल तशी तशी ती आमटी दाटसर व्हायला लागेल, त्यामुळे आपण असं थोडंसं पातळसरच ठेवायचं। बघा आमटी आपली बनवून तयार आहे आणि आमटीला तवंग बघा काय मस्त आलेलं आहे आणि खूपच झणझणीत आमटी आपली बनलेली आहे। माझ्या पद्धतीने असं स्पेशल वाटण तयार करून एकदा अशा प्रकारे आमटी बनवून पहा, सर्वांनाच खूपच आवडेल आमटी। वरून कोथिंबीरने मी गार्निश करून घेतलेले आहे आणि आपली
पुरणाची आमटी बनवून रेडी आहे। अशी टेस्टी कटाची आमटी बनवण्यासाठी मसाला तुम्ही छान मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्या आणि गरम पाण्याचाच वापर तुम्ही आमटीसाठी करा। तर तुम्ही देखील नक्की करून पहा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप तुमचे मनापासून आभार।